यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल 85,855 मतं ही दुबार आहेत। त्याच्यातली 25,000हून जास्त मतं पनवेलमध्येच 2 वेळेला नाव आहे। 27,000पेक्षा जास्त मतं पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत। 16,800 मतं ही बेलापूर आणि पनवेलमध्ये नावं आहेत। 15,000 मतं ही ऐरोली आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत। ही नावं मतदार यादीतून वगळावीत। त्यासोबत जी 999 कोड खाली संशयास्पद मतं नोंदवलेली आहेत, ज्यांचं संपूर्ण नाव यादीत नाही आहे, ज्यांचा ID मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही, पत्ता नाही, ती आहेत। आणि त्यासोबत त्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये 11,993 मतांना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावनिहाय हरकती दाखल केलेल्या आहेत। ती मतं अशी एकंदर त्याशिवायही अनेक मतं आजही या व्यतिरिक्तही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत। अशी एकूण 98 ते 99,000 मतं ही संशयास्पद या यादीत आहेत। ती काढावी आणि ही यादी निर्दोष करावी, परिपूर्ण करावी म्हणून ॲडव्होकेट CG गावणेकर जे मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत, त्यांच्या माध्यमातून 28,080 क्रमांकाची रिट पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा उपक्रम। या ठिकाणी ह्या बरोबरच त्या करप्ट प्रॅक्टिसेस ह्या निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधारी मिळून करतायत आणि त्याच्यातून सातत्यानं निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकतायत। त्या रोखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण 188 पनवेल मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांना CCTVचं आवरण द्यावं, अशा पद्धतीची ही मागणी आम्ही करणार आहोत। हे मतदार या ठिकाणी दुबार नोंदलेले आहेत, त्या मतदारांच्या नावाचे निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी बॅनर्स देखील लावणार आहेत, जेणेकरून त्या ठिकाणचे नागरिकही जागरूक व्हावेत आणि त्या ठिकाणी राहणारा सुजाण नागरिक या गैरप्रकाराच्या बाबतीत जागरूक व्हावा, हा याचा उद्देश आहे। आणि हे बोगस मतदार त्या ठिकाणी मतदानाला येऊ नयेत त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत। निश्चितपणानं आपण बघितलं तर मी 2 वेळेला निवडणूक लढवली, त्यावेळेस अतिशय क्लोज फाईट झाली होती आणि त्याही वेळेला पोलीस प्रशासनाचा वापर करणं, निवडणूक यंत्रणेचा वापर करणं हे गैरप्रकार या मंडळींनी केलेले आहेत। काल महात्मा गांधींच्या जयंतीच्या मुहूर्तावर या देशाचा गृहमंत्री येऊन भाजपच्या मंडळींना कानमंत्र देतो की निवडणुकीच्या यशासाठी साम दाम दंड भेद वापरा पण यश मिळवा। तेव्हा हा जो प्रकार आहे तो सारा वरिष्ठांच्या सूचनेनुसारच आहे, कारण ह्यांना निवडून द्या सांगायला पहिल्या निवडणुकीला राहुलजी आले होते, त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती, पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत काँग्रेसचा होता। 14 साली यांना निवडून द्या सांगायला नरेंद्र मोदीजी आले, त्यावेळेला भाजपची सत्ता आली, देवेंद्रजी आले। जवळपास 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना 12.5 वर्षे हे सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये आहेत आणि त्या आधारेच हे गैरप्रकार करून ही मंडळी सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं वर्तुळ पार पाडतायत, गैरप्रकारातूनच निवडून येत आहेत, अशी परिस्थिती आहे। ह्या वेळेला ह्या प्रक्रियेला रोख लावायचा,
निर्धार आम्ही मंडळींनी केलाय आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगालाही देखील या दृष्टीनं विनंती केलेली आहे. उच्च न्यायालयात आम्ही CG गावणेकर ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून गेलोय. आम्ही ह्या बोगस मतदारांच्या बॅनर्स बनवून त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत. आमच्या पोलिंग एजंट्सना आम्ही रिअल टाइम माहिती देणार आहोत की हा मतदार या ठिकाणी मतदान करून गेलाय, दुसऱ्या ठिकाणी त्याचं होऊ नये. आणि निवडणूक यंत्रणेला देखील सांगणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी यांचे दुबार नावं आहेत त्या ठिकाणी तुमच्या निवडणूक केंद्राध्यक्षाला तुम्ही सूचना द्या. जिथं कुठं मतदान होईल ते दुसऱ्या ठिकाणी सूचना पोचल्या पाहिजे. अर्थात हे जर सर्वोच्च न्यायालयाने आमचं मत नाकारलं आणि ती नावं यादीत राहिली तरचा भाग आहे. कारण आज जर निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयानं मनात घेतलं तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 2 दिवसामध्ये ही यादी स्वच्छ आणि निर्दोष करण्याचं काम निवडणूक आयोग करू शकतो. तर मुंबई उच्च न्यायालय तशा पद्धतीचे निर्देश देऊ शकतो. हे झालं नाही तर तो मतदार डबल मतदान करणार नाही या दृष्टीनं आम्ही आमची यंत्रणा लावू. ज्या ठिकाणी बोगस मतदान केलं जातंय अशा आकुर्ली सारख्या पोलिंगवर ह्या वेळेला ते होणार नाही याचाही बंदोबस्त आम्ही म्हणतो. आपण आज महाराष्ट्राचं प्रशासन बघितलं किंवा पोलीस प्रशासन बघितलं तर हे महाराष्ट्राचं प्रशासन आहे असं वाटत नाही. बदलापूर सारख्या लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये एक वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी असून सिनियर PI असूनही 13 तास एका प्रेग्नंट लेडीला आपल्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची कंप्लेंट दाखल करायला थांबावं लागतं आणि नंतरही तिला हिरमोड केलं जातं. त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई होत नाही. उलट तो नराधम ज्याचं मर्डर हे न्याय्यच होतं पण ते न्यायालयानं फास्ट ट्रॅकवर चालवून फाशी देऊन मरणं न्याय्य होतं. त्याचा एन्काउंटर केला जातो. त्याच्या मागं कुठेतरी जे पदाधिकारी या शिक्षण संस्थांमध्ये पक्षाचे आहेत, सत्ताधारी पक्षाचे, त्यांचं संरक्षण करण्याचं उद्देश दिसतो. त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी ज्या घडतायत मी या ठिकाणच्या तहसीलदारांना समक्ष भेटून अशा पद्धतीची हिंट दिली होती की बाबा आपण केलं नाही तर मी उच्च न्यायालयात जाणार आहे. तत्कालीन SDOना देखील मी भेटलो होतो. नवीन SDOचा याच्यामध्ये फारसा त्या कालखंडात ते नसल्यामुळे सहभाग नव्हता. पण ते आल्यानंतर त्यांनाही मी या ठिकाणी हार्ड कॉपीज आणि पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपीद्वारे हे सारं षडयंत्र दिलेलं आहे आणि त्यांनी हे काम करावं आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी या दृष्टिकोनातून विनंती केली. आपण केली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयात या आपल्या कामकाजाच्या विरोधात जाणार आहे हेही त्यांना स्पष्टपणानं सांगितलं. त्याच्यामुळं आम्ही ह्या वेळेला सारे पर्याय वापरू आणि हे बोगस मतदान होणार नाही याची काळजी. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.